बीडच्या मस्साजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आजपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात। आजपासून अर्ज स्वीकारले जाणार। सरपंच पदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं। कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाच्या चौकशीला सुरुवात। 20 सदस्य समितीने गोकुळ दूध संघाकडे आवश्यक कागदपत्र मागवली। दूध संघाच्या मतदार यादीतील 427 दूध संघाच्या नोंदणीची पडताळणी होईल। संबंधित दूध संस्थांना नियमबाह्यपणे सभासदत्व दिल्याचा आरोप। पुण्याच्या भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यकडून तपास कामामध्ये असहकार्य। वैद्यने गुंगी देण्यासाठी कोणतं औषध दिलं ते कुठून खरेदी केलं याची माहिती देत नाही असं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं। जनगणनेच्या कामास नकार देणाऱ्या नागपूरमधील 10 शिक्षक आणि प्राचार्यांविरोधात तक्रार। नियम 1990 आणि जनगणना अधिनियम 1948 अंतर्गत कारवाई। जनगणना कार्यामध्ये कुठलाच अडथळा येऊ नये यासाठी प्रशासनानं कडक भूमिका घेतल्याचंही स्पष्ट। नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये लवकरच होणार शिक्षक भरती। तर शासनाच्या नियमांनुसार एकूण रिक्त पदांपैकी 80% पद भरण्यास मान्यता। शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या डीएड आणि बीएड शिवाय टीईटी पात्र उमेदवारांना मिळणार मोठा दिलासा।